सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। होत असते गेल्या 25-30 वर्षापासून चालू आहे। याच्यामध्ये जसं आपण वर्ल्ड कप क्रिकेटचा आहे तसं या कॉन्फरन्समध्ये वर्ल्ड कप एंडोस्कोपी असते। दॅट इज ऑल ओव्हर द वर्ल्ड बऱ्यापैकी सगळ्या देशातून जे रेअर केसेस आहेत त्याचे व्हिडिओ मागवले जातात। तर त्याच्यामध्ये या सगळ्या देशाच्या व्हिडिओमध्ये आपण या पेशंटचा व्हिडिओ जो डॉक्टर आशिष गांधी यांनी ऑपरेट केलेला आहे हा पाठवला होता। तर त्यापैकी जवळपास 101 देश असतील तर त्यापैकी 7 व्हिडिओ त्यांनी शॉर्टलिस्ट केले होते। या शॉर्टलिस्ट 7 व्हिडिओमध्ये आपलं नाव आलं होतं पहिले, नंतर त्याचं प्रेझेंटेशन करायला लागतं जाऊन जूनच्या 3-4-6 तारखेला 6 जूनला त्याचं 6 मेला त्याचं प्रेझेंटेशन सॅन्डियागोला झालं अमेरिकेमध्ये। मी डॉक्टर आशिष आम्ही सगळेच तिथे होतो आणि त्या 7 व्हिडिओ प्रेझेंटेशन नंतर आपल्याला वर्ल्डमधलं सेकंड प्राइज मिळालेलं आहे। तर प्राइज आणि त्याचा जो मोमेंटो आहे तो हा इथे आहे आणि पेशंट जो आहे जो आपण पेशंट केला याचं महत्त्व असं आहे की त्याची अन्ननलिका चोकअप होते आणि त्याचं वजनही खूप कमी होतं। त्याचं आशिष आणि आमच्या पूर्ण टीमने त्याची पोयम नावाची प्रोसिजर एक इनोव्हेटिव्ह केलं, कारण लहान मुलांची नलिका ही फार छोटी असते। त्याच्याकरता त्यांनी जे इनोव्हेशन केलं त्याच्यामध्ये दुसरा स्कोप वापरला, म्हणजे दुसरा ब्रॉन्कोस्कोप वापरून ही जी मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे ही जी टेक्निक आहे ही टेक्निक जास्त कोणी वापरलेली नाही। ते लहान मुलांमध्ये करायचं कसं तरी आपण करून ते सक्सेस झालं आणि त्याचं वजन आता वाढलेलं आहे आणि ही इज डुईंग व्हेरी वेल। तर हे आपल्या सगळ्यांना माहीत व्हावं आणि आपल्या लोकांना समजावं आणि डॉक्टरचे तुम्हाला ओळख असेल तर लहान मुलांचे डॉक्टर म्हणल्यावर हा पेशंट तिकडूनच आला होता। सप्लाय चेन मॅनेजमेंट ते त्यांनी तिथे पाठवलं होतं तर आशिषशी कॉन्टॅक्ट करून मग सगळ्या टीमने हे व्यवस्थित केलेलं आहे। याची फर्दर डिटेल्स जे आहेत काय काय केलं काय नाही हे आशिष मला सांगेल। नमस्कार, मी डॉक्टर आशिष गांधी आहे, इंटरव्हेन्शनल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि एंडोस्कोपी तज्ञ। नुकत्याच घडलेल्या DDW डायजेस्टिव्ह डिझीज वीक 2025 हे सॅन्डिएगो इथे घडलेल्या सगळ्यात मोठी विश्वस्तरावर होणारी जी गॅस्ट्रोएंटरोलॉजीची जी परिषद आहे इथे वर्ल्ड कप ऑफ एंडोस्कोपी या सेशनमध्ये संभाजीनगर येथून सिग्मा हॉस्पिटल येथे घडलेल्या आपल्या एका टीमला सेकंड प्राइज मिळालेलं आहे आणि हे एक दुर्मिळ मोमेंट आहे, पण एक रेअर आजार अकिलेशिया कार्डिया, ते पण एक लहान मुलगा नुकताच चिमुकला एक 2 वर्षाचा मुलगा ज्याचं वजनही वाढत नव्हतं, ज्याला सारखं न्यूमोनिया होत होतं, ज्याला अन्न आणि पाणी गिळायला त्रास होत होता, अशा एका हेल्पलेस मुलाला आपण ब्रॉन्कोस्कोपी म्हणजे श्वसन नळिकाची जी दुर्बीण असते त्याला काही नवीन पद्धतीने मॉडिफाय करून तोंडावाटे आपण त्याची एक मोठी सर्जरी घडवली। ही सर्जरी मराठवाड्यात पहिल्यांदाच घडली आणि राष्ट्रस्तरावरती आणि विश्वात ही सर्जरी पहिल्यांदाच घडली। अशा प्रकारे की ब्रॉन्कोस्कोपी ह्याचा वापर पहिल्यांदाच झालेला आहे। ही गोष्ट ग्लोबल स्टेज म्हणजे विश्वस्तरावरती त्यांनी रेकग्नाइज केली। 7 ते 8 वेगवेगळ्या देशातून काही ठराविक व्हिडिओज निवडण्यात आले होते ज्याच्यात आपलाही व्हिडिओ होतो। खूप टफ कॉम्पिटिशन झाली। 8 देशातले 8 जजेसनी याला मान्यता दिली, रेकग्निशन दिलं। याच्यात आपण सेकंड प्लेस गाठलेली आहे ज्याच्यासाठी त्यांनी वर्ल्ड कपने आपल्याला रिवॉर्ड केलं आणि ही प्रोसिजर घडल्यानंतर हा पेशंट 4 किलो वजन वाढून आपल्या समोर आलेला आहे। व्यवस्थित अन्न घेतो आहे, पाणी पितो आहे, आता त्याला ठसका लागत नाही, त्याला न्यूमोनिया होत नाही आहे, चांगलापणे खेळतो आहे, मोबाईल बघतो आहे।
या सगळ्या गोष्टीत सगळं काही तोंडावाटे जी प्रोसिजर घडली, शरीरावर एक पण टाका किंवा चिरफाड करण्यात नाही आली, हे या प्रोसिजरची वैशिष्ट्य आहे. DDW ही कॉन्फरन्स एका प्रकारे आपल्यासाठी दिवाळीसारखी मोठी कॉन्फरन्स असते आणि ही प्रोसिजर केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये घडण्यात आली. याच्यात डॉक्टर उन्मेष टाकळकर सर यांचं मला खूप सपोर्ट मिळाला, साथ मिळाली. त्यासोबत वरिष्ठ जे सिनियर ॲनेस्थेशियोलॉजिस्ट आहे डॉक्टर प्रमोद अपसिंगेकर सर, जे बालरोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर मंदार देशपांडे आणि यांची टीम अमृत रुग्णालय म्हणून, आणि जे सिनियर टेक्निशियन आहे डॉक्टर बाबासाहेब टकळे यांचं सगळ्यांचं सपोर्ट आणि टीमवर्क या पेशंटला लाभलं, ज्याच्यामुळे तो बरा झाला. मला आठवतो हा पेशंट साधारणपणे ऑगस्ट महिन्यात आला होता 2024 आणि सारख्या उलट्या आणि काहीच पचत नव्हतं, म्हणजे पाणी पण पचत नव्हतं, दूध पण पचत नव्हतं. जनरली सॉलिड्स जर असतील तर ते गिळायला उलट्या होतात, पण लिक्विडच्या पण उलट्या त्याला कंटिन्युअस होत होत्या. त्याचं वजन मागच्या 5-6 महिन्यात झपाट्याने कमी झालं होतं. अत्यंत किरकिरा असं इरिटेबल ज्याला म्हणतो तसं तो झाला होता, म्हणजे एकदमच बारीक झाला होता, कॅचेक्सिक ज्याला आम्ही म्हणतो. आणि अशा पद्धतीने हे बाळ आलं, जिंतूरवरून आमच्याकडे आले पहिल्यांदा. मग आम्ही त्याला पाहिलं. आता अकलाजिया कार्डिया हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे, साधारण 10 लाखामध्ये मुलाला होतो. आणि इतक्या लहान बाळाला अकलाजिया होण्याची शक्यता ही फार नगण्यच आहे, कमीच आहे. पण डॉक्टर आशिष गांधींना आम्ही बोलवलं, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून. त्यांनी चेक केलं, काहीतरी तपासण्या सांगितल्या, ज्याच्यामध्ये बेरियम स्कॉपी होती, एंडोस्कोपी होती, मॅनोमेट्री होती, अशा तपासण्या सांगितल्या. त्या दुसऱ्या दिवशी आम्ही केल्या आणि त्याचं ते निदान झालं. आता की मला वाटतं 4-5 महिने परभणीच्या आजूबाजूला आणि बऱ्याच बालरोग तज्ज्ञांना दाखवून उलट्यांचे वेगवेगळे औषधं घेऊन सुद्धा त्याच्या उलट्या बंदच होत नव्हत्या. त्यामुळे आजार जो होता तो अन्ननलिकेच्या खालच्या भागाचा होता, त्याला लोअर इसोफेजियल स्फिंक्टर म्हणतो. लोअर इसोफेजियल स्फिंक्टर जनरली जे असतं ते ओपन व्हायला पाहिजे आणि मग जठरात अन्न जातं, तर त्याचं ओपनच होत नव्हतं, ते बंद व्हायचं. म्हणजे वरून अन्न गेलं की तिथं जाऊन ते लपायचं, त्यामुळे त्याची वाढ होणं म्हणजे काही वाढ होण्यासारखं हेच नव्हतं. अशा या जटिल समस्येला डॉक्टर आशिष गांधी सरांनी येऊन पाहिलं आणि मग त्यांनी ऑपरेशनचा निर्णय घेतला. आम्ही पहिले 15 दिवस आम्ही त्याला नळी टाकून अन्न दिलं, म्हणजे जठरात डायरेक्ट नळी जाते, आणि त्याला थोडं वजन वाढू दिलं. आणि 15 दिवसांनी डॉक्टर आशिष गांधी सरांनी त्यांच्याशी संपर्कात होते, त्यांचं फॉलोअप चालू होते. आणि मग आशिष गांधी सरांनी ऑपरेशनसाठी तयार केलं, बोलवलं. आणि याचं पूर्ण श्रेय डॉक्टर आशिष गांधी सरांना आहे. आणि केअर सिग्माची पूर्ण डॉक्टर अपसिंगेकर, डॉक्टर टाकळकर सर आणि इतर जे केअर सिग्माचे डॉक्टर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून त्याला ऑपरेशनला मदत केली. आणि ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यावर बाळ 1 दिवस अमृत बालरुग्णालयात परत त्यांनी ॲडमिट केलं. त्याचं पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आणि अत्यंत 24 ते 48 तासात पेशंट वॉज फिट फॉर डिस्चार्ज. म्हणजे ही त्याच्यात एक खूबी आहे, कारण मोठ्या सर्जरीचं त्यांनी 7-8-10 दिवस लागतात, खर्चही वाढतो, पैसे लागतं. तसं न होता त्या बाळाला काही झालं नाही. आज सगळ्यात तो चांगला आहे, त्याचं 4 किलो वजन वाढलं असं 12 किलो झालं. म्हणजे ऑगस्टपासून आत्तापर्यंत जे पहिले झपाट्याने त्याची वाढ, पहिले 8 किलो, 10 किलोचं 8 किलोवर आलं आणि मग ऑपरेशन नंतर परत ते 12 किलो पर्यंत गेलं. आणि आता तो तुमच्यासमोर आहे. आणि अत्यंत जटिल अशी सर्जरी डॉक्टर आशिष गांधी सरांनी केली, त्याबद्दल त्यांचं परत एकदा अभिनंदन आणि तुमच्या सर्वांचे आभार. तुम्ही या गोष्टीला पुढे देणार. थँक्यू. आपण सगळेजण इथे हजर आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आता जे पेशंट हा 2 वर्षाचा चिमुकला मुलगा होता, ॲक्च्युली त्याला सारखं न्यूमोनिया होत होतं. आणि आई म्हणायची की काही खाल्लं की तो पेशंट रडतोय आणि नाही खाल्लं तर तो शांत खेळतोय. आता हे विपरीत आहे, खाल्ल्यानंतर नॉर्मली पूर्ण शांत असतात, पण हा काही खातोय तर मग रात्री उलटीच्या वतीने सगळं बाहेर काढत होता, नाकातनं पण बाहेर येत होतं. आणि हे एक ठराविक आजार, एक दुर्मिळ आजार, जे 1 लाख लोकांमध्ये एखाद्याला होते, असं या आजाराचं नाव आहे अकेलेजिया कार्डिया. तर याच्यात अन्ननलिकेचा जो शेवटचा भाग आहे तो चोकअप होऊन जाते. तर या आजाराचा संशय निर्माण झाला आणि त्यासाठी लागणाऱ्या जे काही तपासणी आहेत, जसं एंडोस्कोपी म्हणा, मॅनोमेट्री म्हणा, एक्सरे म्हणा, एक विशेष प्रकारचं, हे केल्यानंतर त्या आजाराचं निदान झालं. पण या आजारासाठी उपचार पद्धती विविध आहेत. गोळ्या होत्या आधी, पण आता
सर्जरीच्या वतीने एक चांगल्या प्रकारचा उपचार उपलब्ध झाला आहे. पण नॉर्मली वयस्कर लोकांमध्ये, अडल्ट पेशंट्समध्ये हे आजाराचा उपचार किंवा पोयम प्रोसिजर त्यातल्या सोपं आहे, कारण त्या प्रकारच्या दुर्बिणी उपलब्ध आहे. पण 1-2 वर्षाच्या मुलामध्ये ज्याचं जो व्यवस्थित घडलाच नाही आहे, त्याचं वजन फक्त 8-8.5 किलो होतं. जेव्हा त्याचं वजन मला वाटतं 11-12 किलो पाहिजे, तेव्हा त्याचं 8-8.5 किलो वजन होतं. अशा याच्यात कोणतीही मोठी दुर्बीण टाकता येणार नाही. त्यामुळे मग पुढे काय करायचं काय, तर अशा याच्यात आम्ही श्वसन नळीची वापरली जाणारी जी दुर्बीण आहे, ज्याला ब्रॉन्कोस्कोप म्हणतो, त्या ठराविक ब्रॉन्कोस्कोपला काही वेगळ्या प्रकारचे मॉडिफिकेशन करून आपण ही प्रोसिजर पार पाडली सिग्मा हॉस्पिटल. आणि याच्यात प्रमोद अपसिंगेकर सर जे सिनियर अॅनेस्थेटिस्ट आहे, बाबासाहेब टाकले जे सिनियर टेक्निशियन आहे, टाकळकर सरांच्या मदतीने मेंटरशिप खाली आपण ही प्रोसिजर घडून आणली. याला साधारण 1 तास 1.5 तास लागलं होतं प्रोसिजरला. आणि हे सगळं काही तोंडावाटे आपण ऑपरेशन केलेलं आहे. याच्यात कोणत्याही प्रकारचं चिरफाड, टाका, शरीरावर एक पण टाका पडू दिलेला नाही. जे घडलं ते सगळं तोंडावाटे घडलेलं आहे. हे झाल्यानंतर त्याला 24 तासानंतर आपण लगेच त्याला आहार वगैरे सुरू केलं. तो व्यवस्थित खायला प्यायला लागला, मागू खायला लागला की मला पावडर ते अजून खायचंय. आई म्हणायची की खातच चाललाय कंटिन्यू. पण शेवटी त्याच्या शरीराला जी गरज होती आहाराची ते त्याला मिळाली नव्हती. आणि एकदा ऑपरेशन झालं तर 24 तासातच तो खायला प्यायला लागला. 2-3 महिन्यात त्याचं 4 किलो वजन पण वाढून आलं. चांगला खेळतोय आता तो. आणि ऑपरेशन झाल्यानंतर अमृतबाल रुग्णालयामधले जे मंदार देशपांडे सर आहे, सिनियर पीडियाट्रिशियन आपल्यासोबत, त्यांनी ही केस सुंदररित्या मॅनेज केली. आयसीयू मध्ये 1 दिवस ठेवून आणि व्यवस्थित सलाईन वगैरे त्याच्या वतीने सगळं हायड्रेशन देऊन त्याला व्यवस्थित मग सुट्टी करण्यात आली. आणि फॉलोअपला 4 आठवड्यानंतर जेव्हा एंडोस्कोपी केली तेव्हा सगळी जखम व्यवस्थित भरून आलेली होती. आतमधून एकही जखम उरलेली नव्हती. आणि हीच गोष्ट आपण विश्वस्तरावरती, ग्लोबल लेवलवरती DDW या कॉन्फरन्स, या परिषदेत आपण सादर केली. ऍक्च्युली या परिषदेत 1500 केस प्रेझेंटेशन त्यांच्या याच्यात आले होते. त्याच्यातनं 197 ला नॉमिनेट केलं होतं. आणि त्याच्यात वर्ल्ड कप साठी 8 लोकांना नॉमिनेट केलं होतं. 7 ते 8 लोकांना नॉमिनेट केलं होतं. आणि याच्यासाठी आपण मग तिथे जाऊन प्रेझेंटेशन दिलं. टाकळकर सर, आम्ही सगळेजण तिथे होतो. या पूर्ण प्लॅटफॉर्मवरती प्रेझेंटेशन दिलं. तिथे 15,000 डेलिगेट येतात तुमचं हे सगळं वर्ल्ड कप वगैरे बघण्याकरता. आणि याच्यातून सेकंड प्राइज 8 इंटरनॅशनल जजेस होते. जपान, कोरिया, अमेरिका, टर्की, इंडिया, इथून सगळीकडून सगळे जजेसनी मार्किंग सिस्टीम वरून फर्स्ट आणि सेकंड प्राइज इंडियाला देण्यात आलेला आहे. फर्स्ट प्राइज पण जे डॉक्टर अमोल बापाय सर आहेत, माझे गुरु आहेत, ते पुण्याला असतात. त्यांच्या केसला फर्स्ट प्राइज मिळालेला आहे. आणि सेकंड प्राइज आपल्या केअर सिग्मा हॉस्पिटलला मिळालेला आहे या प्रोसिजरसाठी. आणि थर्ड प्राइज अमेरिकेला मिळालेला आहे. आणि हे हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच घडले की इंडियाला वर्ल्ड कप मिळालेला आहे. त्यासोबत फर्स्ट सेकंड प्राइज इंडियाला मिळालेला आहे. आधी कधी असं घडलेलं नाही आहे. त्यात 7-8 लोकांमध्ये आपल्याला त्यांनी तेवढं आपल्या गोष्टीला रेकग्नाइज केलं. आणि ब्रॉन्कोस्कोपीने याचं एक इम्पॉर्टंट हे आहे की ही दुर्बीण सगळीकडे उपलब्ध आहे. याच्यासाठी वेगळं खर्च करायची गरज नाही, वेगळं ट्रेनिंगची गरज नाही. या दुर्बिणीने आपण अशा लहान चिमुकल्या पोरांची पोयम प्रोसिजर करू शकतो. याची मान्यता वर्ल्ड मध्ये एक्सेप्टन्स यायला वेळ नाही लागणार. कारण मग सगळेजण आता या एवढ्या कमी एज ग्रुप मध्ये पण करायला सुरू करतील. याचं हे क्लिनिकल इम्प्लिकेशन आहे. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है।
पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना। आरोग्य सेवा परवडत नाहीत, काळजी करू नका। आरोग्य जागृती घेऊन येत आहे एक अनोखी संधी, हेल्थ कार्ड योजना। नोंदणीकृत डॉक्टरांच्या पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट। आमच्या नोंदणीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट मिळवा। आता उत्तम आरोग्य सेवा परवडणारी झाली आहे। कार्डधारक म्हणून तुम्हाला मिळेल प्राधान्याने सेवा, तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय। तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा, स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करून आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिळवा। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड। संपर्क करा 9326983843। भेट द्या www.arogyajagritiassociate.com। आरोग्य हीच खरी संपत्ती, तुमच्या आरोग्यासाठीची खास बांधिलकी। आरोग्य जागृती।